नमस्ते पाटील साहेब, आमच्या जनसत्ता मराठी न्यूजमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या छाननी दिवशी जे काय पत्रव्यवहार केला जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा प्रादेशिक सहसंचालक साखर सोलापूर विभाग सोलापूर, त्या अनुषंगाने तुम्ही काय सांगाल? नमस्ते, मी भानुदास सालगोडी पाटील, सभासद श्री शंकर सहकारी साखर कारखाना. या संदर्भात आपल्याला श्री प्रांत अधिकारी व तथा शंकर कारखान्याचे निवडणूक निर्णय अधिकारी श्री नामदेव टिळेकर यांच्या कार्यालयात 30 तारखेला आमचे सर्व फॉर्मवर छाननीचा दिवस होता. आणि त्या छाननी दिवशी जी काय निकाल लागला त्या दिवशी रात्री सत्ताधारी पार्टीचे 27 फॉर्म मंजूर झाले आणि आमच्या पार्टीचे 15 फॉर्म होते, त्यातले फक्त 3 मंजूर झाले आणि 12 रिजेक्ट झाले. शेअरचे प्रमाणात ऊस नसल्यामुळे, मुद्दा मेनच की शेअरचे प्रमाणात ऊस नसल्यामुळे 12 रद्द झाले. पण त्याच दिवशी छाननी दिवशी कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री डुबल साहेब व कारखान्याचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर श्री स्वरूप देशमुख साहेब यांनी त्या दिवशी त्यांचे 3 विद्यमान संचालकाचे बोगस दाखले दिले. ऊसाचे शेअर प्रमाणचे ऊस, नोंदलेला ऊस, गळापास आलेला ऊस. यांनी विद्यमान संचालक शिवाजी गोरे गट नंबर 4 फोंडशिरस, श्री सुरेश पाटील गट नंबर 1 माळशिरस व श्री दत्तात्रय रणवरे गट नंबर 2 इस्लामपूर, ह्या तिघाचे दाखले ह्या दोघांनी खालच्या अधिकाऱ्यांचे खोटे माहिती घेऊन, अधिकाऱ्यांना मी काल कारखान्यात भेटलो, सगळी भेटली, म्हणले ह्यांनी सांगितलं आम्हाला बोगस दाखले द्या, म्हणून ह्या विद्यमान 3 संचालकाचे बोगस दाखले दिले आणि म्हणून ह्या तिघाचे अर्ज मंजूर झाले. आणि वास्तविक पाहता ह्या तिघाचे दाखले विद्यमान संचालकचे 2018ला असे 7 जणांचे दाखले दिलते. त्यावेळेस आम्हीच प्राधिकरणकडे दाद मागितला. लगेच 3 दिवसांनी फ्लाइंग स्क्वॉड आलतं 2018ला आणि ह्याच सगळ्यांचे फेर तपासणी करून ह्यांचे ओरिजिनल दाखले निघाले. आणि ती ओरिजिनल दाखले निघाल्यानंतर इलेक्शन प्रोसेसमध्ये हायकोर्ट हस्तक्षेप करत नाही. मग हायकोर्टाने सांगितलं इलेक्शन झाल्यावर तुम्हाला न्याय देऊ. मग इलेक्शनमध्ये ही 7 संचालक निवडून आलते, त्यांच्यावर हायकोर्टाने आदेश दिले आणि इलेक्शन झाल्यानंतर 1 वर्षानं 2020 साली साखर सहसंचालक सोलापूर यांनाही 7 संचालकला शेअर प्रमाणे ऊस नव्हता म्हणून त्यांना 3 वर्षापर्यंत अपात्र करण्यात आलं होतं आणि परत त्यांनी सहकार मंत्र्याकडनं तात्पुरती स्थगिती केली. तीच प्रोसिजर परत ह्या वर्षी 2024 साली कारखान्याचे एमडी आणि एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरनं ह्या 3 जणांचे असेच चुकीचे दाखले दिले. 2018चे दाखले वेगळे आहेत, 2024चे दाखले वेगळे आहेत. शेती खात्याना आणि चीफ अकाउंटंट त्यांनी सगळ्यांनी सांगितलं ही चुकीचे दाखले होते, पण ह्या दोघांनी ऐकलं नाही. ह्यांनी मुद्दाम 3 दाखले चुकवले आणि 3 दाखले चुकवल्यामुळं श्री निवडणूक निर्णय अधिकारी नामदेव टिळेकर यांनी ही तिघाचे अर्ज मंजूर केले. आता मंजूर झाल्यानंतर आम्हाला आता काय करता येत नाही. आता परत ही निवडून आल्यानंतर आम्ही दाखल करणारच आहे. आम्ही ऑलरेडी काल साखर सहसंचालक आणि पुणे प्राधिकरण सचिव यांच्याकडे दाद मागितली. त्यांचं फ्लाइंग स्क्वॉड येणारच आहे 8 दिवसात, त्याचा तपास होणारच आहे सरकारी अधिकाऱ्याकडनं. आणि आता आम्ही काय त्यांचं 4 जणांचा 3घाचा अर्ज बाद करा म्हणत नाही. ज्यांनी चुकीचे दाखले केले, महाराष्ट्र सहकार कायदा 1960 कलम 146 नुसार श्री स्वरूप देशमुख आणि श्री डुबल साहेब यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केलेली आहे. आणि त्यांची मागणी, त्यांचा अहवाल झाल्यानंतर जिल्हा निवडणूक अधिकारी ह्या दोघांवर गुन्हा दाखल करणार आहेत आणि 146, 147 आणि 148 कलमनुसार ह्या दोघांवर गुन्हा दाखल होईल. आणि ह्या दोघांवर जी काय कोर्ट कचेरीत होईल, ह्यांनी मुद्दामून कसं तीच चूक दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा सांगून सुद्धा केली, त्याच्यामुळे ह्यांच्यावर कारवाई होईल. आणि शेवटचा दुसरा विषय म्हणजे फोंडशिरस गटातनं श्री नामदेव टिळेकर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी रणजितसिंह मोहिते पाटलाचा अर्ज गट नंबर 4 मधने होता आणि त्यांनी दाखवलंय
त्यांच्या एका पत्र्याच्या शेंडीच्या पत्र्याच्या शेडमध्ये मी राहतोय आणि मी फोंडशिरसचा रहिवासी आहे. आणि बोगस दाखला ग्रामपंचायत ग्रामसेवक शेंडेवाडी यांनी ग्रामसेवकनं दिलाय. त्या संदर्भात ग्रामपंचायत फोंडशिरस यांनी मालमत्ते क्रमांक 2952 गट नंबर 638 ह्याच्यावर दिनांक नाही आणि त्या दाखल्यावर काय लिहिलंय, ग्रामपंचायतची मासिक सभा 26/12/2023 रोजी झाली. ठराव 6वा ठराव अर्ज प्रमाणे आणि ही मंजूर कशावरनं केली, नोटरी माळशिरस येथे झालेली, नोटरीचा क्रमांक 30, दिनांक 18/1/24. नोटरी झाली 18/1/24 ला आणि मासिक सभा झाली 26/12/23 ला. म्हणजे ही ग्रामसेवकांनी ग्रामपंचायतला न कळवता बोगस दाखला ग्रामसेवकनं दिलाय. त्यामुळे फोंडशिरस ग्रामपंचायतचे सरपंच व पदाधिकाऱ्यांनी ह्याच्यावर निर्णय घ्यावा आणि ग्रामसेवकावर नातेपुते पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात करतील आणि व्हिडिओ कट पण ती त्याची माहिती घेईल. त्यामुळे गट नंबर 4 मधला फोंडशिरसचा जी रणजितसिंह मोहिते पाटलाचा अर्ज होता तो निवडणूक निर्णय अधिकारी नामदेव टिळकर यांनी आधार कार्ड त्या नामनिर्देशन फॉर्मला जोडलंय, पॅन कार्ड जोडलंय, त्याच्यावरचा पत्ता बघितलाय आणि ते अर्ज रहिवाशी म्हणून दाखवले. वास्तविक पाहता रहिवाशी आपण पुणे, मुंबई, अकलूज प्रत्येक ठिकाणी आपण घर घेऊ शकतो. एक माणूस 4 ठिकाणी घर घेऊ शकतो, 4 ठिकाणी पत्रे शेड करू शकतो किंवा 5 ठिकाणी करू असं. पण 4 ठिकाणी रहिवाशी कोण राहू शकत नाही. तुम्ही आधार कार्ड बघायला पाहिजे, रेशन कार्ड बघायला पाहिजे, पॅन कार्ड बघायला पाहिजे. ह्यामुळं मी पण काल प्राधिकरण पुणे, सचिव पुणे प्राधिकरण व जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे श्री नामदेव टिळकर साहेब यांच्यावर कलम 146 147 वर चौकशी व्हावी आणि 148 नुसार निवडणूक निर्णय अधिकारी श्री रणजितसिंह मोहिते पाटील यांचा अर्ज मंजूर कागद असताना, बोगस कागद असताना, त्यांच्या समोर असताना काय संगमताने चर्चा करून बैठक करून घेऊन त्यांचा अर्ज मंजूर केला, त्यांच्यावर गुन्हा दाखल करायला सांगितलाय. आणि 26 जानेवारी त्या दिवशी सुट्टीचा दिवस होता. 26 जानेवारी दिवशी श्री नामदेव टिळकर साहेब माननीय चेअरमन साहेबाच्या घरी संध्याकाळी 4 ते 5 वाजेपर्यंत 1 तास बसले होते. तिथं कट रचला, ही 4 फॉर्म कसे ठेवायचे. मग ह्यांनी 26 तारखेला कट रचल्यानंतर आणि व्यवहार झाल्यानंतर पुरा ह्यांनी आत्मविश्वास दिला निवडणूक निर्णय अधिकारी की चेअरमन साहेबांनी या तिघाचा अर्ज आम्ही मंजूर करतो. आणि त्यांचा व्यवहार झाल्यानंतर 29/1/2024 रोजी शेवटच्या दिवशी मान्य रणजितसिंह मोहिते पाटलांनी फोंडशिरसचा अर्ज भरला आणि अर्जुनसिंह मोहिते पाटलांनी सोसायटी मतदारसंघातनं अजून एक अर्ज भरला. पहिलं 2 फॉर्म होतं सोसायटी मतदारसंघाचं रणजितसिंह मोहिते, पण ही कट रचल्यानंतर आणि सक्सेस होणार आहे असं ठरल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यावर मग ह्या दोघांनी 29 तारखेला शेवटच्या दिवशी एक जणांनी फोंडशिरस गटात भरला आणि एक जणांनी सोसायटीत भरला. म्हणजे रणजितसिंहचा फोंडशिरस गटातनं मंजूर झाला का अर्जुनसिंह सोसायटीतनं येणार. म्हणजे घरातली 2 व्यक्ती शंकर कारखान्याचे संचालक व्हायला हपापले आहेत. मग अशा जर गोष्टी जर सामान्य शेतकरी सभासद ज्यांनी 30-40 वर्ष ऊस घातलाय, तुम्ही 2020 ला सभासद झालाय, 15,000चे एक शेअर बसलाय, बरं ठीक आहे. आधी एक जण आलता सोसायटीचा चेअरमन होता, आता दुसरा सुद्धा आता यायच्या तयारीत आहे. आणि आमचा अर्ज 12 बाद केलं कायद्यानं नियमानं आणि स्वतःच 4 अर्ज बेकायदेशीर प्रमाणे निवडणूक निर्णय अधिकारी व कारखान्याचे MD आणि एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर सहकार कायदा 1961च्या कलम 146, 47 आणि 28 नुसार या 15 दिवसात त्याची चौकशी होऊन FIR गुन्हा दाखल होणार आणि त्याचा दाग कोर्टात काय निर्णय होईल ते होईल. आम्ही पुरावा सादर केलेत, त्याच्या 8-15 दिवसात निर्णय होईल. जी काय प्रोसेस आहे आम्हाला जी काय मान्य आहे. आम्ही 2 जागा आहेत आमच्या ओपन मधल्या आणि एक सोसायटीतल्या, एवढ्या 2 जागा निवडून आम्ही 100% सभासदाला संधी देणार आहे मतदान करायची आणि आमच्या 2 जागा हमखास निवडून येणार आहे आमचा आत्मविश्वास आहे. आणि आम्ही गोपाळ गोरे व उत्तम बाबर 1 नंबर गटातनं 2 गट ह्या दोघांना निवडून आणण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि सोसायटी मतदारसंघातनं मधु पाटलाचा अर्ज आहे, यांचा आम्ही अर्ज ठेवणार आहे. त्याच्यामुळं ह्या विषयावर आता
7 तारखेला सुनावणी आहे सोलापूरला, ह्याच्यावर दाद मागणारच आहे. त्याच्यापेक्षा आम्ही तयारीनं लागलोय ह्या 3 जागा लढवायच्या आणि ह्याचा न्याय आम्हाला एक 15 दिवसात मिळेल अशी आशा आहे. आणि इथं प्राधिकरण आणि जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी जर नाही निर्णय घेतला, आम्ही हायकोर्टात 1 महिन्यानं दाद मागणार इलेक्शन झाल्यावर.